EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबरी. खात्यात क्रेडिट होणार 30,000 रुपये. फाईल झाली तयार. जर तुम्ही कोणत्याही संघटित संस्थेत काम करत असाल आणि तुमच्या पगारातून PF वजा होतो तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. जर तुम्ही कोणत्याही संघटित संस्थेत काम करत असाल आणि तुमच्या पगारातून PF वजा होतो तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक खातेधारकांना हे माहीतच नसते की कर्ज आणि विमा याशिवाय EPFO सदस्यांना अतिरिक्त बोनस देखील दिला जातो. अलीकडे भविष्य निधी संघटना अतिरिक्त बोनस मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करत आहे. अतिरिक्त बोनसची कमाल रक्कम 50,000 रुपये असू शकते. मात्र लाखो खातेधारकांना या सुविधेबद्दल माहितीच नसते आणि पात्र असताना त्याचा लाभ घेतला जात नाही. बोनस कसा काउंट केला जातो? अतिरिक्त बोनसची रक्कम लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट द्वारे दिली जाते. त्यासाठी EPFOने काही अटी ठरवल्या आहेत. या बोनस केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळतो ज्यांचा PF कमीत कमी 20 वर्षापासून कापला जात आहे. बोनस किती मिळेल हे ठरवण्यासाठी तुमच्या बेसिक पगाराचा आधार घेतला जातो. ज्या कर्मचाऱ्यांचा PF नियमित आहे त्यांनाच हा बोनस दिला जातो. बोनस कसा कॅल्क्युलेट करायचा? जर तुमचा बेसिक पगार 5,000 रुपये असेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत अतिरिक्त बोनस मिळू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 10,000 रुपये आहे त्यांना 40,000 रुपये मिळतात. बेसिक सॅलरी 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास कमाल 50,000 रुपयांपर्यंत बोनस मिळतो. हा बोनस केवळ 20 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. कमी कालावधींसाठी काम करणारे कर्मचारी हा बोनस क्लेम करू शकत नाहीत. निवृत्तीनंतर मिळणारा बोनस. EPFOने हा अतिरिक्त बोनस निवृत्तीनंतर सुरुवात केली आहे. यामागील उद्देश निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे. जर तुमच्याकडे 20 वर्षाची सेवा असेल तर तुम्ही आपल्या बेसिक पगाराच्या आधारावर या बोनससाठी अर्ज करू शकता. अर्जासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा? अतिरिक्त बोनससाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही EPFOच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमच्या खाते क्रमांक आणि इतर तपशील भरून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुलभ असल्यामुळे कोणत्याही कर्मचारी घरबसल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. माहितीचा अभाव कसा भरून काढायचा? लाखो खातेधारकांना या सुविधेबद्दल माहिती नसल्यामुळे या उपक्रमांची जाणीव करून देण्यासाठी EPFO विविध माध्यमांद्वारे प्रचार करत आहे. कर्मचारी संघटनाही या सुविधेबद्दल जागरूकतेसाठी प्रयत्न करायला हवे. यामुळे अधिकाधिक कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. निष्कर्ष. EPFOचा अतिरिक्त बोनस हा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपक्रम आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना 20 वर्ष सेवा काल पूर्ण केला आहे त्यांनी या बोनससाठी अर्ज करून फायदा घ्यावा. निवृत्तीच्या वेळी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हा बोनस उपयुक्त ठरतो. EPFOद्वारे मिळणाऱ्या या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते आणि त्यांचा सेवाकाळाचा गौरवही केला जातो.